तुम्ही सगळे एसी वापरता का? पूर्वीपर्यंत आपण फक्त आपल्या बेडरूम मध्ये एसी लावून घेत होतो. आता मात्र ऑफिसेस सेंट्रलाइज झाली. आपण आपला 2 BHK असेल तर त्या दोन्ही बेडरूम आणि हॉलमध्ये सुद्धा एसी लावायला लागलो. काही काही घरांमध्ये तर हेही बघायला मिळतं की किचनमध्ये सुद्धा एसी लावलेला आहे. म्हणजे जिथे जाऊन बसाल तिथे गारेगार वातावरण हवंच हवं. याचाच अर्थ असा की आपल्या सगळ्यांना एसीची आता खूप सवय लागलेली आहे. सध्या तर आपण असं बघतो की ज्या मोठमोठ्या इमारती तयार होतात त्याही पूर्ण काचेने बंद झालेल्या असतात. म्हणजेच त्या इमारतींमध्ये सेंट्रलाइज्ड एसी असतो. आपण इतके एसी युक्त झालेले आहोत किंवा एसीशी निगडीत झालेले आहोत आणि खास करून मेट्रो सिटीजमध्ये हे चित्र बघायला मिळतात. त्यांच्याकरता हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, नाव आहे सुवर्णा. बातम्यांमध्ये तर तुम्ही मला बघताच, मात्र वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी संवाद करण्याकरता सोशल मीडियावर सुद्धा मी येत असते. तर घटना आहे फरीदाबादची. या फरीदाबादमध्ये एसीचा ब्लास्ट झाला आणि एका एसीच्या ब्लास्टमुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये ग्रीनफील्ड कॉलनी अशी एक कॉलनी आहे, जिथे एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ब्लास्ट झाला. हा एसीचा ब्लास्ट होता, ज्यामुळे आग सुद्धा लागली, खूप मोठ्या प्रमाणात धूर सुद्धा पसरला आणि त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या 3घांचा मृत्यू झाला. आई वडील आणि मुलगी यांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे. असंही कळतंय की खूप सारा धूर पसरला आगीमुळे आणि त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरच्या राहणाऱ्या 3घांचा मृत्यू झाला. त्यांना अजून एक मुलगा आहे जो रुग्णालयामध्ये उपचार घेतोय. त्यांच्याकडे एक लहान कुत्र्याचं पाळलेलं पिल्लू सुद्धा होतं, त्याचाही या सगळ्यामध्ये मृत्यू झालेला आहे असं कळतंय. घटना खूप मोठी आहे, गंभीर आहे. एसी फुटणे आणि एसी फुटल्यामुळे आग लागणे अशा घटना फक्त फरीदाबादमध्ये नाही तर अशा अनेक राज्यांमध्ये, अनेक शहरांमध्ये आपण बघतो. मेट्रो सिटीजमध्ये तर प्रामुख्यानं या घटना घडताना आपल्याला दिसतात. अनेकदा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे एसी उडाला किंवा एसी फुटला किंवा रेफ्रिजरेटर फुटला. अशा आपण अनेक घटना बघतो ज्या खूप गंभीर आहेत. एखादी घटना घडल्यानंतर आपण त्याच्याकडे बघतो बातमी म्हणून आणि मग सोडून देतो. पण आपण आपल्या घरीही असं काही होऊ शकतो, त्यामुळे आपण याची काळजी घेतली पाहिजे असा विचार करतो का? सहसा आपण नाही करत, पण आपण काळजी घेतली पाहिजे. आपण एक सुजाण नागरिक आहोत. आपल्या घरात कधी कधी आपले वृद्ध आईवडील असतात, कधी कधी आपली लहान मुलं असतात, आपले पाळीव प्राणी असतात, आपलं खूप महत्त्वाचं सामान आपल्या घरामध्ये असतं. असं कुठलंही नुकसान टाळण्याकरता आपल्याला एसी, रेफ्रिजरेटर, टीव्ही अशा सगळ्या उपकरणांशी, म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक्सशी निगडीत उपकरणं आहेत त्या सगळ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. किंबहुना गरम पाण्याचं जे मशीन असतं, गरम पाण्याचा जो हीटर असतो, तो सुद्धा अनेकदा दिवस चालू राहतो आणि त्यानेही खूप गंभीर घटना घडू शकते. असो, आपण पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे येऊया. विषय असा होता की एसी फुटला. एसी हा स्प्लिट एसी असो किंवा विंडो एसी असो, ते दोन्हीही एसी तुम्ही रेग्युलर मेंटेन करताय का? तुम्ही त्याची योग्य काळजी घेताय का? त्याचं वायरिंग व्यवस्थित आहे की नाही हे तुमच्या लक्षात आहे का? ते तुम्ही दर महिन्याला किंवा दर 2 महिन्याला चेक करताय का? हे सगळं बघणं नितांत गरजेचं आहे. जर अशी कुठलीही मोठी घटना तुमच्या घरात घडू नये, तुमच्या इमारतीत घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे. लक्षात घ्या, एक वेळापत्रक आपण तयार करू शकतो आणि त्या वेळापत्रकानुसार दर 2 महिन्यांनी एसीचं मेंटेनन्स केला, रेफ्रिजरेटरचा मेंटेनन्स केला, त्याच्या तारखा लिहून ठेवल्या, ते जे शेड्यूल आहे त्या मेंटेनन्सचं ते आपण पाळलं तर अशी घटना टाळता येऊ शकेल. आता स्प्लिट एसी असो किंवा विंडो एसी, त्याची दर महिन्याला साफसफाई होते का? दर महिन्याला त्याचं वायरिंग आपण निदान चेक तरी करतो का? स्प्लिट एसीचं अनेकदा असं असतं की कॉम्प्रेसर हा खिडकीच्या बाहेर असतो आणि त्यामुळे त्याकडे फार दुर्लक्ष होतं. कधी कधी तो माळ्यावर असतो, कधी कधी तो अशा ठिकाणी असतो जिथे सहज हात पोचत नाही. मग अशा वेळेला त्या कॉम्प्रेसरकडे दुर्लक्ष होतं, त्याची स्वच्छता वेळेवर होत नाही आणि त्यामुळे मग खूप मोठी घटना घडण्याचे प्रकार होऊ शकतात. हे सगळं जर टाळायचं असेल तर वारंवार वेळच्या वेळी एसी मेंटेन करून घेणं नितांत गरजेचं आहे.
त्याची आतून म्हणजे ते दोन्ही AC ओपन करून त्याची आतून स्वच्छता करण्याकरता काही यंत्रणा आहेत. म्हणजे कंपनीच्या व्यक्तीला तर तुम्ही बोलवूच शकता, पण त्याच्या व्यतिरिक्त काही अशा कंपन्या आहेत ज्या या प्रकारच्या वॉशची सर्व्हिसेस उपलब्ध करून देणाऱ्या आहेत. या सगळ्या संस्था हल्ली मेट्रो सिटीजमध्ये सहजरित्या उपलब्ध आहेत. कारण जसं मी पुन्हा म्हणते की रेफ्रिजरेटर असो, AC असो, TV असो, ही सगळी उपकरणं आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहेत. त्यामुळे त्याची जी सर्व्हिस आहे, त्या सर्व्हिसवर काम करणाऱ्या अनेक संस्था आपल्या आजूबाजूला कार्यरत आहेत. अनेक ॲप्स आजूबाजूला कार्यरत आहेत. स्मार्टफोन हा आपण फक्त टाईमपाससाठी वापरत नाही, तर आपल्या त्या फोनवर अनेक असे ॲप्स असतात जे सर्व्हिस ॲप्स असतात, ज्याच्यावर आपण घर बसल्या एका जागी बसून आपली सगळी कामं करू शकतो. म्हणजेच काय, तुमचा AC जर बिघडलाय किंवा AC काम करत नाहीये किंवा ACला आता रोज चालवून 2 महिने झालेले आहेत, तर तुम्ही 2 महिन्यांनी मेंटेन करण्याकरता, त्याला मेंटेनन्स देण्याकरता अगदी तुमच्या फोनवर ॲपवर जाऊन त्याचं बुकिंग करू शकता आणि घरबसल्या व्यक्ती येईल आणि तो तुमचा AC स्वच्छ करून देईल. तो तुमच्या ACचं वायरिंग चेक करेल, कॉम्प्रेसर बरोबर आहे की नाही ते चेक करेल, शॉर्ट सर्किटची कुठलीही परिस्थिती नाही ना हे चेक करेल. त्याच्या नजरेखालनं गेलं, तुमच्या नजरेखालनं गेलं, म्हणजे तुम्ही आणि तुमचं कुटुंब सेफ होऊ शकता. घटना फरीदाबादची एवढूशी घडलेली आहे, पण 3 जणांचा मृत्यू त्यामध्ये झालाय, म्हणून ती गंभीर आहे. आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला घडू नयेत म्हणून काय काळजी घ्यायची याकरता सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहाल अशी आशा आहे. अशाच काही गोष्टी, अशाच काही महत्त्वाच्या बाबी जर तुमच्या लक्षात असतील आणि त्या तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांच्या लक्षात आणून द्यायच्या असतील, कमेंटमध्ये नक्की त्यावर भाष्य करा.